नमस्कार, मी स्वप्नील जाधव, द महाराष्ट्र अपडेट्स या न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आता आपण मंचर येथील मंचर नगरपंचायत कार्यालयात आलो आहोत. आपल्या समोर आता नगरपंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. आपण त्यांच्यासोबत एक विषयासंदर्भात भेटण्यासाठी आलो आहेत. तर आजचा विषय असा आहे, 45 जे बांधकाम आहे त्यांना मंचर नगरपंचायतकडून नोटिसा गेलेली आहेत. पण त्या नोटिसा नक्की काय आहे आपण त्यांच्याकडून सविस्तर जाणून घेणार आहोत. तर नक्की आता हे जे 45 बांधकाम आहे त्यांना नोटिसा देण्यात आलेल्या आहे, नक्की काय विषय आहे तो सगळा? नाही, हा जो काही विषय आहे त्याच्यामध्ये प्रथमतः ही गोष्ट महत्त्वाची आहे की श्रीकृष्ण हनुमान पाटील यांनी 20 जुलै 2026 रोजी नगरपंचायतकडे जी काही तक्रार केलेली आहे, सोबतच त्याच्या अनुषंगाने माननीय जिल्हा आयुक्त नगरपालिका प्रशासन शाखा यांचं 28/7/2026 नगरपालिकेला जे काही पत्र प्राप्त झालेलं आहे त्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती अधिनियम 1965 कलम 189च्या अनुषंगाने हे दिलेली पत्र आहेत. या पत्राच्या अनुषंगाने जी काही तक्रार आहे त्याच्या अनुषंगाने आम्ही संबंधिताकडून खुलासा व माहिती मागितलेली आहे आणि जी काही खुलासा आणि माहिती प्राप्त होईल त्याच्या अनुषंगाने पुढील कारवाई करणार. म्हणजे हे जे 45 अनधिकृत बांधकाम आहे त्यांच्याकडून आज त्यांना आपल्याला अनधिकृत किंवा अधिकृत असं म्हणता येणार नाही. अर्जामध्ये तसं नमूद करण्यात अनधिकृत बांधकाम अर्जामध्ये काय नमूद केल्याच्या पेक्षा आपण जोपर्यंत त्यांच्याकडून माहिती येत नाही तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये अनधिकृत म्हणू शकत. जोपर्यंत त्यांची माहिती येत नाही तोपर्यंत आपण त्यांना कोणत्या प्रकारचं लिगल किंवा इलिगल या कॅटेगरीमध्ये टाकू शकत नाही. श्रीकृष्ण हनुमान पाटील जे आहेत त्यांची तक्रार काय होती नक्की, आणि मग त्यांनी हे 45 बांधकामांवरती अनधिकृत कसं ठरवले त्याच्यावरती तुम्ही? त्यांनी तक्रार केलेली आहे की या ठिकाणी जे काही अनधिकृत बांधकामं झालेली आहे त्याच्यावर कारवाई करावी. त्याच्यामुळे 45 जे आहे हे आकडा कसं तुम्ही काढला हेच अनधिकृत बांधकाम? नाही, आम्ही कोणत्याही प्रकारचं आम्ही त्या ठिकाणच्या सर्व जे काही घर आहेत त्यांना दिलेली नोटीस आहे. त्याच्यामध्ये असं ठरवलेलं काही नाही. आपण ठरवलं नाही फक्त 45 सध्या तरी आता 45 जणांना तुम्ही नोटीस दिलेली आहे आणि त्यांनी त्याची माहिती सादर करणं अपेक्षित आहे यावेळी केसमध्ये. असं तुमचं ही भूमिका आहे? येस. तुम्ही काय सांगणार आहे जे आता मंचर नगरपंचायत मार्फत एक आवाहन करतो की आपल्या बांधकामाशी संबंधित जे काही कागदपत्र असावेत ते नगरपंचायतीकडे लवकरात लवकर नागरिकांनी सादर करावेत. जे 45 जे बांधकाम आहे यांना अचानक नोटीस का पाठवण्यात आली? इथून पाठीमागच्या काळात तुम्ही नोटीस पाठवू शकत होता, पण अचानकच काय आहे सर्व? नाही, याच्यामध्ये असं आहे की जे काही बांधकामं चालू असतात तर त्याच्या अनुषंगाने नियमित पाहणी आणि हे जे काही कलम 189 असेल किंवा MRTP सेक्शनच्या अनुषंगाने कारवाई असेल, हा नगरपालिकेच्या प्रशासनाचा नियमित कारवाईचा भाग आहे आणि तो केला जातो. त्याच्यामध्ये काही वेगळं 45 पेक्षा आणखीन जास्त नाव आहे का याच्यामध्ये? नाही, आता जो काही सर्वे करून आमच्याकडून नोटीस दिल्या गेल्या त्याच्यामध्ये तो आकडा आलाय. 45 हा कमी जास्त होऊ शकतो. अजून आणखीन तक्रारीच्या अनुषंगाने सरपाणी करून नोटीस दिल्या जातात. ठीक आहे. मंचर नगरपंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंबादास नारायण गरकर यांनी आपल्याला माहिती दिली आहे. बांधकाम जी आहेत 45 जी नावं समोर येत आहेत त्यांनी फक्त त्यांचे जे डॉक्युमेंट्स आहेत, कागदपत्र आहेत ते या ठिकाणी सादर करावीत. मग त्याच्यावरून ठरवणार आहेत ती अधिकृत आहेत का अनधिकृत आहेत. तर संबंधित 45 नावं समोर आली आहेत. मी स्वप्नील जाधव, द महाराष्ट्र अपडेट्स, आंबेगाव, मंचर.